हॅलो डिअर, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. पॉलिटी म्हणजेच राज्यशास्त्र या राज्यशास्त्र विषयासाठी एम लक्ष्मीकांत हे बुक एक प्रकारचं बायबलच आहे. मग या बुक्समधून जर आपण राज्यशास्त्र हा विषय एक कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग जर वाचला तर इतरत्र तुम्हाला काहीच वाचायची गरज पडणार नाही. आणि या सिरीजच्या माध्यमातून आपण पॉलिटी घेऊन येत आहे. एम लक्ष्मीकांतची जी काही सिरीज आहे यासाठी आपल्याला राज्यशास्त्र हा विषय कंप्लीट सिरीज पूर्ण करायचा आहे. यासाठी तुमची फक्त साथ हवी आणि सोबत पेन आणि पेपर घेऊन बसा, जेणेकरून तुम्हाला नोट्स काढता येईल. ह्या नोट्स जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला मिळेल. मी लास्टला तुम्हाला सांगणारच आहे. तर व्हिडिओ स्टार्ट करूया आपण मित्रांनो. हा संपूर्ण व्हिडिओ मराठी माध्यमात असेल आणि संपूर्ण संकल्पनात्मक असेल, म्हणजे कॉन्सेप्ट बिल्डिंग सिरीज असेल. तर UPSC MPSC आणि इतरत्र ऑल. तर यामध्ये जर बघितलं आपण आता भारतीय राज्यघटना जर बघितली आपण, साधा सिंपल क्वेश्चन पहिल्यांदा मी तुम्हाला विचारणार आहे की संविधान म्हणजे काय. संविधान म्हणजे काय जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही एक शॉर्टमध्ये कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. तर संविधान म्हणजे एक नियमांचा संच. साधा एक्झाम्पल जर घेतला आपण कोणत्याही प्रकारचा खेळ खेळतो, त्या खेळामध्ये त्या खेळाचे नियम असतात. त्या नियमानुसार त्या खेळामध्ये चाल लागते, नाही तर आपण त्या खेळाचं उल्लंघन करतो. जर त्या नियमानुसार चाललं नसेल तर खेळ बिघडतो. पण मग तशाच पद्धतीने ही राज्यघटना जी आहे आपली, संविधान जे आहे आपलं, हे एक नियमाचा संच आहे, जे की संपूर्ण राज्यव्यवस्था चालवण्यासाठी एक संच तयार करण्यात आलेला आहे. मग आता प्रश्न असा येतो की खरोखर ही आपली राज्यघटना कुठून आपण उसनवार घेतलेली आहे का, असं म्हटलेलं आहे. तर ते पण आपण क्लिअर करणार आहे. तर त्यासाठी काय, तर बघा, भारतीय राज्यघटना ही अचानक निर्माण झाली का, प्रश्न निर्माण होतो. अचानकपणे निर्माण झालेली आहे का, नाही. ही राज्यघटना हळूहळू विकसित झाली आहे. मग यासाठी काय पुरावे, तर त्यासाठी आपल्याला थोडंसं मागं जावं लागेल, म्हणजे दीर्घकालीन इतिहास बघावा लागेल. मग आता दीर्घकालीन इतिहास जर बघितलं तर शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगतो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला हे याची कन्सेप्ट कळेल. अशाच पद्धतीने आपल्याला जायचं आहे. आणि फॅक्च्युअल जे काही डाटा आहे तुम्हाला नोट्सवर तर मिळणारच आहे, पण जेव्हा एका कन्सेप्ट जी काही क्लॅरिटी आल्यानंतर तुम्ही तो डाटा ॲटोमॅटिकली रिकॉल करू शकणार आणि जास्त वेळेसाठी आठवून राहील. तर बघा, आता जर बघितलं औद्योगिक क्रांती जर बघितली, औद्योगिक क्रांती कुठे झाली तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. औद्योगिक क्रांती जर बघितलं तर युरोपमध्ये झालेली आहे, आपल्याला माहिती होते. औद्योगिक क्रांती म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारची जी काही प्रोडक्शन तिथे तयार व्हायला लागली. मग एखादं जर प्रोडक्शन तयार करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला कच्चा माल लागणार. मग कच्चा माल लागण्यासाठी मग तेथील जे काही युरोपीय जे काही व्यापारी आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी पोचायला सुरुवात केली. म्हणजेच या क्षेत्रापासून आपल्याला कच्चा माल आणायचा, या क्षेत्रामधून हे कच्चा माल आणायचा. मग तशाच पद्धतीने काय झाली, त्यांची सुरुवात झाली की अशा पद्धतीच्या बाजारपेठ बघण्याची, जिथे कच्चा माल मिळेल. मग त्यामधील एक बाजारपेठ होती ना आपली, जी की आपला प्यारा भारत. मग प्यारा भारताकडे मग येण्याचा सर्वप्रथम युरोपीय व्यक्ती कोण होता, जे की वास्को द गामा, जे की प्रथमतः भारताचा शोध लावला का, नाही, भारताचा ऑलरेडी शोध लागून होता. बघा, भारताचा शोध वास्को द गामाने यांनी लावला, तो आधीच होता भारताचा शोध प्रेझेंटमध्ये. तर त्याने भारताकडे येण्याचा सागरी मार्गाचा शोध लावला वास्को द गामाने. छोटे छोटे फॅक्ट आहेत, ते आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. मग तो जेव्हा भारतामध्ये आला, तो पहिला पोर्तुगीज व्यक्ती होता जो भारतामध्ये आला आणि भारतामधून 60%च्या जवळपास त्याने नफा कमवून तो मारदेशी परतला. मग तर प्रश्न असा निर्माण होतो की तिथे गेल्यानंतर त्याला कळले, त्याला विचारपूस झाली, तुम्ही एवढा महत्त्वाचा कच्चा माल जे की मसाला आहे, वेगवेगळ्या प्रकारचा मसाला, हे कोणत्या बाजारपेठेमधून आणला, प्रश्न. मग त्यानंतर मग आगमन होते, आपले ब्रिटिश आले, मग डच आले, मग पोलंड आणि फ्रेंच, अशा पद्धतीने युरोपीय कंपन्यांचं आगमन झालं. मग जर बघितलं आपल्याला बाकी युरोपीय कंपन्यांचं आगमन झालं, पण इतरत्र आपल्याला जे काही कंपन्या गरजेच्या नाहीत. महत्त्वाची कंपनी आहे की ज्या कंपनीने, ज्या देशाने आपल्या भारतावर 150 वर्ष राज्य केलं, जी की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची जी काय आहे, महत्त्वाचं जे काय आहे कन्सेप्ट आपल्याला बघणं आहे की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीलाच रेग्युलेट करण्यासाठी जे काही लॉ ब्रिटिशांनी लागू केले होते भारतामध्ये, त्याच पद्धतीचे लॉ आपल्याला त्यामध्ये जे काही संविधान निर्माते आहे त्यांनी थोड्या सुधारणा करून आपल्यामध्ये इम्प्लिमेंट केलेले आहे, ते बघणं आवश्यक आहे. तर आता थोडी जी काही कन्सेप्ट
तयार झाले असेल तुमचे, तर मग 1600मध्ये जी की कंपन्याचं आगमन होते. आता कंपनी जर बघितली तर ते ब्रिटिश कंपनी, हे ईस्ट इंडिया कंपनी ही प्रायव्हेट होती. गव्हर्नमेंटनं तर काही म्हटलं नाही की तुम्ही भारतामध्ये जा आणि व्यापार करा. ही प्रायव्हेट कंपनी होती, त्या इंग्लंडच्या व्यापाऱ्यांनी तयार केली होती आणि ती 1600मध्ये स्थापन केली होती. मग समोर जर बघितलं तर मग त्यासाठी या कंपनीने भारतामध्ये येऊन व्यापार चालू केला. मग भारतामध्ये व्यापार चालू केला तर प्रथमतः व्यापारासाठी आल्यानंतर इथे राजे महाराजे होते. मग राजे महाराजे जे काय आहेत तर प्रथमतः शाह आलम काय द्वितीय, शाह आलम द्वितीय याच्याकडे काय परवानगी मागितली. राजा, आम्हाला परवानगी द्या, आम्ही तुमचे पाहुणे म्हणून आले, म्हणजे व्यापार करण्यासाठी आले, इथे व्यापार करू. म्हणजे का नवीन नवीन वस्तू, सोने चांदी अशा प्रकारच्या जे काही वस्तू आहे मी तुम्हाला तुमच्या देशामध्ये आणत आहे, या बदल्यात आम्हाला काहीतरी थोडे मसाले, वेगवेगळ्या प्रकारचे जे काही मसाले ते आम्हाला प्रोव्हाइड करा तुम्ही. ठीक आहे, शाह आलमने काय व्यापारी आहेत, ठीक आहे, व्यापार वाढल्यामुळे थोडंसं आपली काय संपत्ती पण वाढेल, व्यवहार पण चांगले चालेल, तर त्यावर त्यांनी काय परवानगी दिली. मग परवानगी दिल्यानंतर मग ही कंपनी थोड्या क्षेत्रामध्ये व्यापार तर करत होती, त्यासोबतच मग एक एक क्षेत्र जसं की बंगाल, मद्रास हे आहे, तर त्यामध्ये त्यांनी काय थोडंसं जास्तीचे क्षेत्र काय घेण्यास सुरुवात केली, म्हणजे कॅप्चर करण्यास सुरुवात केली. मग 1765मध्ये त्यांना बंगालचे दिवाणी अधिकार मिळाले. बंगाल, मद्रास यांचे दिवाणी अधिकार मिळाले. मग दिवाणी अधिकार 1765मध्ये मिळाल्यानंतर मग आता ही कंपनी जर बघितली तर मग आता जे काही शाह आलम आहे, मी यांना फक्त व्यापाराची परवानगी दिली, पण आता हे व्यापारासोबत पण काय आहे एक दुसरी मागणी करत होते. जसं की आता मी व्यापार करत आहे, आमची जी काही बाजारपेठेमध्ये जे काही माल आहे उत्पन्न होत आहे, ते उत्पन्न आम्ही ठेवण्यासाठी, तर त्या माल ठेवण्यामध्ये जर बघितलं त्या मालासाठी आम्हाला संरक्षणासाठी काही थोडेफार सैनिक आहेत आमचे, ते सैनिक पण थोडं, आणि त्या सैनिकासाठी लागणारे जे काही खाद्य आहे ते पण त्यांच्यासाठी पण मागणी चालू केली यांनी. मग छोटं क्षेत्र आहे, मग आमचे सैनिक आहेत, आम्ही आमच्या सैनिकांना काय तयार करतो, आमच्या छोट्या क्षेत्राचं काय संरक्षण करतो महाराज. मग ते परवानगी दिली. मग अशा पद्धतीने त्यांनी बुद्धिमानी पद्धतीने त्यांनी अशा पद्धतीने छोटे छोटे जे काय आहे जे काही क्षेत्र आहे ते कॅप्चर करण्यास सुरुवात केली. मग इकडे त्यांची क्षेत्र संरक्षणामध्ये यांचं इन्कम पण वाढत होतं आणि यांची आर्मी पण वाढत होती, आणि हे ब्रिटिश सरकारला काही पटलं नाही. मग ब्रिटिश सरकारने काय म्हटलं की साला हे प्रायव्हेट कंपनी आहे आणि स्वतःची आर्मी पण तिथे स्थापन करत आहे, कुठेतरी हे लोक जे काही व्यापारी वर्ग आहे परत आपल्या ब्रिटनमध्ये आल्यानंतर आपल्यावर थोडीशी हुकूमत गाजवेल त्यांची आर्मी स्ट्रॉंग झाल्यानंतर. मग या भीतीने त्यांनी काय केलं, जे की ऐतिहासिक आधाराच्या आधी त्यांनी काही रेग्युलेशन आणण्यासाठी त्या कंपनीवर काही रेग्युलेट करण्यासाठी सांगितलं. मग त्यांनी ऑर्डर पास केले की जा कंपनी प्रायव्हेट कंपनी आहे, तुम्ही आता तुमच्या पद्धतीने व्यापार करतात, मग काहून जे काही आहे राजा सांगेल की तुम्ही अशा अशा पद्धतीने व्यापार करायचा आणि हे चालणार नाही. मग त्यासाठी प्रथमतः जे काही कायदा आहे, म्हणजे ज्याला आपण ऐतिहासिक कायदे म्हणतो, ते कायदा आहे रेग्युलेशन ॲक्ट, म्हणजे 1773, त्याला नियामक कायदा असं म्हटले जाते, हा नियामक कायदा. मग त्यानंतर काही 1784चा सुधारित कायदा आला. मग त्यानंतर पिट्स इंडिया ॲक्ट 1784, पुन्हा काहीतरी जे की परवानगी देण्यात आली, त्यामध्ये काही सुधारणा करण्यात आल्या. मग त्यामध्ये संधी कायदे आले 1793चा. त्यानंतर जर बघितलं तर संधी कायदा 1813चा आला. त्यानंतर संधी कायदा 1833चा आहे. मग अशा पद्धतीचे जे काही कायदे आहे हे वेगवेगळ्या प्रकारचे आपण 1947पर्यंत कायदे बघणार आहे. मग त्याआधी आपल्याला आता तुम्हाला बॅकग्राऊंड तर कळलं असेल कशा पद्धतीने जे काही आहे भारतामध्ये राज्यघटनेची जी काही निर्मिती करण्यात आली, त्याचा एक प्रकारचा एक छोटा बॅकग्राऊंड आहे. मग समोर जर बघितलं आपण आता, मग ही प्रायव्हेट कंपनी उद्या चालून आमच्यावरच एक परमिशन टाकणार, आम्हालाच ऑर्डर देणार, मग त्या भीतीने त्यांनी रेग्युलेट करण्यास त्यांनी परवानगी, म्हणजेच त्या कंपनीला रेग्युलेट करण्यासाठी ॲक्ट तयार केला त्यांनी. 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टने गव्हर्नर जनरल पद तयार केले. कंपनीने म्हटलं की जे की तुम्ही व्यापार करता, तुम्ही प्रायव्हेट आहात, तुमच्यावर कोणाची निगराणी नाही, आणि भारतामध्ये एवढे काही नॉलेजेबल पर्सन नाहीत की तुमच्यावर निगराणी ठेवेल. तुम्ही जे की राजे महाराजांना थोडंसं काय म्हणजेच थोडं लाडीगोडी लावून तुम्ही त्यांच्यासोबत काय फसवणुकीचे कार्य करता. मग त्यासाठी तुम्हाला काहीतरी इथे सरकारला फायदा व्हायचा, आपण बाजारपेठेसाठी आलो, कच्च्या मालासाठी आलो, जर तुम्ही आंदोलनात त्यांच्याकडून टॅक्स वगैरे काय आहे ते जे की एखाद्या वेळेस तरी तुमचा आवाज उठवणारच. मग त्या भीतीने तुम्ही बाजारपेठ गव्हर्नमेंटला पण मिळणार नाही आम्हाला,
मग त्याआधीच तुमच्यावर काहीतरी आम्ही रेग्युलेशन करणं आवश्यक आहे. मग त्यासाठी गव्हर्नर जनरल पद आणलं 1773 रेग्युलेटिंग ॲक्टने. आणि ह्या गव्हर्नर जनरल जे काही आहे या पदानुसार जे काही कंपनीवर जे काही गव्हर्नमेंट ऑर्डर देत होती, तर यानंतर जे काही झालेले सर्व विविध कायदे आहेत हे गव्हर्नर जनरलला विविध अधिकार प्रदान करण्यात आले होते. मग गव्हर्नर जनरलचा मग विविध प्रकारच्या कायद्यांनी काय अधिकार दिले. त्यानंतर राज्यघटनेच्या अंमलबजावणीनंतर या गव्हर्नर जनरलने काय समोरील जे काही राष्ट्रपती पद आहे असे स्वरूप धारण केले. त्यावेळेसचं गव्हर्नर जनरल पद आजचं जर बघितलं तर तशाच पद्धतीचं कार्य करण्यासाठी राष्ट्रपती म्हणून एक हे पद समोर आलेलं आहे. एक राष्ट्रपतीचं पद म्हणून हे एक प्रकारचं गव्हर्नर जनरलचं एक स्वरूप आहे राष्ट्रपती. तर आपल्याला हे समजून घेणं आवश्यक आहे. तर त्यावेळेस पण गव्हर्नर जनरलला नवीन आदेश जो काही वाटेल त्याला तिथेच ते आदेश जारी करायचा. अशा पद्धतीने जसे की आपण आजचे राष्ट्रपती आपण त्या स्वरूपात बघू शकतो. तर बघा मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये काय बघत आहे, फक्त बॅकग्राऊंड बघत आहे. जे की ॲक्ट आहे तर सिक्वेन्सनुसार आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. पण बॅकग्राऊंड एकदा क्लिअर झालं की तुम्हाला सिक्वेन्सनुसार समजण्यामध्ये अडचण जाणार नाही. फॅक्च्युअल जे काही आहेत ते फॅक्च्युअल डाटा पण लक्षात राहील. एखाद्या कथेच्या स्वरूपात जर फॅक्च्युअल डाटा लक्षात राहण्यामध्ये थोडीशी मदत होईल. जेव्हा आपण भारताच्या राष्ट्रपतीचा अधिकार जर बघितलं आणि कार्याबाबत जर बघितले आपण, तर घटनात्मक जी काही तरतुदी आहेत त्याचा जेव्हा अभ्यास करतो आपण तर तेव्हा आपल्याला कळेल जे की ब्रिटिश काळात झालेले विविध कायद्यांमध्ये तत्कालीन राष्ट्रपतींना म्हणजेच जे की त्यावेळेच्या गव्हर्नर जनरलला यांना कोणते अधिकार देण्यात आले होते. मग जेव्हा गव्हर्नर जनरल जे आहे हे त्यावेळेचं गव्हर्नर जनरल पद पण आजचे हे राष्ट्रपती पद म्हणून समोर आपल्याला स्वरूप बघायला मिळते. मग त्यावेळेस गव्हर्नर जनरलला कोणते अधिकार होते, मग त्याचनुसार राज्यघटनेमध्ये काय अधिकार आज राष्ट्रपतींना मिळाले. तर बघा, त्यावेळेस गव्हर्नर जनरल ऑर्डर द्यायचा, अध्यादेश जारी करायचा. अशाच पद्धतीने भारतीय राज्यघटनेत कलम 123नुसार राष्ट्रपतींना अध्यादेश जारी करण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला आहे की नाही. बरोबर, म्हणजेच राज्यघटना इथूनच तयार होण्यास सुरुवात झाली आणि इथूनच जे काही राज्यघटनेत जे काही निर्माणकर्ते आहेत त्यांनी कुठेतरी काही बाबी महत्त्वाच्या वाटल्या ते त्यांनी ते इम्प्लिमेंट करण्यास सुरुवात केली होती. ब्रिटिश काळात गव्हर्नर जनरलला 1861च्या भारतीय परिषद कायद्याद्वारे अध्यादेश जारी करण्याचा अधिकार होता. मग आज 123नुसार राज्यघटनेने हा अधिकार राष्ट्रपतीला दिलेला आहे. 1861 ब्रिटिश अधिनियम 123 राष्ट्रपती अध्यादेश आता 23नुसार मिळालेला आहे. तर आता हे यामध्ये जर बघितलं आपण तर यामध्ये संविधान निर्माणाचा दृष्टिकोन बघायला मिळते. कारण की त्यावेळेस त्यांना कळलं जे की ब्रिटिशांनी त्यावेळेस 1861च्या परिषदेच्या नुसार अध्यादेश जारी केला होता गव्हर्नर जनरलसाठी. कशासाठी? काही बाबींसाठी एका व्यक्तीच्या हातात एक मजबूत जे काही क्षेत्राची पकड असणं आवश्यक आहे. स्वातंत्र्यानंतर जर बघितलं आपण, ज्या संविधान सभेने भारतीय राज्यघटना तयार केली त्या संविधान सभेत ज्यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला होता त्याच लोकांचा समावेश होता. जर बघितलं आपण राज्यघटना तयार करण्यामध्ये जे की स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जी की स्वातंत्र्य चळवळ होती, ते स्वातंत्र्य चळवळीमध्ये ज्या लोकांनी भाग घेतला त्याच लोकांनी इथे राज्यघटना तयार करण्यामध्ये थोडासा मोलाचा वाटा केला. मग त्यांना माहीत होतं की नेमकं कशा प्रकारच्या समोर चालून मागण्या तयार होईल, कशा पद्धतीची आवश्यकता असेल आपल्याला. जसं की आपण जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, भीमराव आंबेडकर यांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये भाग घेतला होता. मग यांना कळलं होतं की कशा पद्धतीच्या आपल्या देशामध्ये पण राज्यघटना तयार करायच्या वेळेस कशा पद्धतीच्या मागण्या उचलून धरू शकतात. मग फॉर एक्झाम्पल जर बघितलं, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी राष्ट्रवादी चळवळी समाजवादावर अधिक भर दिला होता. मग त्यामुळे राज्यघटना बनवताना मार्गदर्शक तत्त्वे मग यामध्ये ॲड करण्यात आली. मग म्हणजेच DPSP यामध्ये ॲड करण्यात आली. का? कारण की पंडित जवाहरलाल नेहरू यांना ऑलरेडी कळलं होतं की स्वातंत्र्य चळवळीमध्ये लोकांची जी काही समस्या होत्या, समाजातील काही समस्या होत्या, यासाठी त्यांनी हे DPSP म्हणजेच लोकांना काहीतरी तत्त्वे लागू करणे आवश्यक असते. त्यासाठी मग त्यांनी DPSP म्हणजेच मार्गदर्शक तत्त्वे या जवाहरलाल नेहरू यांच्या विचाराचे म्हणजेच एक दृष्टिकोन आहे जे की आपल्या आज राज्यघटनेमध्ये DPSPच्या स्वरूपात बघायला मिळते. मग समाजवादी संकल्पनेचा पुरावा आहे आपले DPSPच्या स्वरूपात राज्यघटनेमध्ये. डॉक्टर आंबेडकरांनी पण अस्पृश्यविरुद्ध लढा दिला होता. मग त्यांना कळलं होतं की अस्पृश्यांना कशा पद्धतींना समस्यांना सामोरे जावं लागते. त्यामुळे त्यांनी राज्यघटनेमध्ये कलम 15, 16, 17 इत्यादीमध्ये मागासवर्गीयांसाठी विशेष तरतूद केली. मग त्यांना त्यांचा दृष्टिकोन होता, दूरदृष्टी दृष्टिकोन. सरदार वल्लभभाई पटेल यांना मूळ संस्थांच्या एकत्रीकरणाची मोठी भूमिका बजावली. या सरदार वल्लभभाई पटेल यांना कळलं होतं की छोटे छोटे संस्थाने वेगळे होण्याचा प्रयत्न करत आहे. तर त्याच पद्धतीने आपल्या
जेव्हा भारत एक होईल, भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळेल त्यावेळेस पण संस्थाने वेगळे होण्याचा प्रयत्न करेल. मग त्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांनी राज्यघटनेत तयार होत असताना कलम 1 हे ॲड केलं. त्यामध्ये म्हटलेलं आहे की संघराज्यातून वेगळे होण्याचा अधिकार राज्यांना नसेल, जसं की अमेरिकेमध्ये आहे, जे की अमेरिकेमध्ये राज्य हे काय संघराज्याला सोडून जाऊ शकते, स्वतःचं एक अस्तित्व कार्य म्हणजे राज्याचं त्यामध्ये नागरिकत्व आणि त्यासोबत केंद्राचं नागरिकत्व. तर असं भारतामध्ये नाही आहे. कलम 1नुसार भारतीय संघराज्यातून राज्यांना वेगळे होता येत नाही, कारण की इथे राज्यांनी मिळून एक प्रकारचं काय संघ तयार केलेला नाही आहे, की संघाने राज्यांना एकत्र करून एक जवळपास आपल्याला संघराज्य तयार केलेले दिसते. तर बघा अशा पद्धतीचा दृष्टिकोन आपल्याला डेव्हलप होणं महत्त्वाचं आहे. तर बघा आता मग समोर मग काय कंपनी जेव्हा भारतामध्ये आली तर ते एक प्रकारची प्रायव्हेट होती, मी तुम्हाला आधी सांगितलं. मग ब्रिटिश गव्हर्नमेंटने यांनी रेग्युलेट करण्यास सांगितलं, रेग्युलेट करण्यासाठी, आणि ईस्ट इंडिया कंपनी एक प्रायव्हेट होती. मग आता या कंपनीची काही डिमांड आली. आता या कंपनीची डिमांड कशी होती की काही % लोन लागत असे, म्हणजेच काही खर्च सैन्य चालवण्यासाठी, काही इतर व्यवहार करण्यासाठी काही पैसे कमी पडत असे, तेव्हा लोन मागत असते ते पूर्ण ब्रिटिश गव्हर्नमेंटला. पण ब्रिटिश गव्हर्नमेंटना कळलं होतं की हे कंपनी उद्या चालून आपल्यालाच त्यांच्या ऑर्डर ऐकण्यास लावणार, कारण की यांची सैन्यशक्ती पण वाढत जाईल आणि भरपूर पैसा पण कमावत आहे कंपनी. मग तशा पद्धतीने त्यांनी काय केलं, हे पॉवर बिल्डिंगसाठी ब्रिटिश गव्हर्नमेंटना एक प्रकारची काय काळजी वाटू लागली होती की यांची आर्मी बिल्डअप होईल आपण जर लोन दिलं तर. मग त्यांनी काही कायदे दिले. मग त्या कायद्यानुसार त्यांनी म्हटलं की भारताच्याच तिजोरीतून तुम्ही तुमच्या लोकांचे जे काही पगार आहे तर तुमच्या पदाधिकारीचा पगार आहे तर तुम्ही पूर्ण करा. तर अशा पद्धतीने जे आपण समोर जाताना प्रत्येक कायद्याचे आपण डिटेलमध्ये ॲनालिसिस करूया. तर जे की मी बॅकग्राऊंड सांगितलं आजच्या व्हिडिओमध्ये, हे जे काही आहे हे हिस्टोरिकल बॅकग्राऊंड सांगितलेलं आहे आपल्याला सुरुवात करण्यासाठी. राज्यघटनेची जे काही समोरील कन्सेप्ट आहेत, समोरील फॅक्च्युअल डाटा आहेत ते समजण्यासाठी हेल्पफुल ठरणार आहे. तर बघा मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा, आणि व्हिडिओ कसा वाटला तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तरी कळवा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ.